आता पहिला समास आणि त्या पहिल्या समासामध्ये आता 6वी ओवी आहे. तेव्हा महत्वाची गेले दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. समर्थ आपल्याला आता समन्वयाची भाषा करतायत, आपल्याकडे आपल्याला गोष्ट समन्वयाची सांगतायत की प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय करावा आणि समन्वयाने जीवन जगावं. बहुतेक सगळ्या संतांनी म्हणजे समर्थांना खरी पहिली प्रेरणा प्रपंच परमार्थ समन्वयाने करावा अशी मूळची नाहीये. मुळामधले ते खडखडीत वैराग्यशील आहेत. त्यांना अगदी वैराग्य आणि परमार्थ या दोन गोष्टींच्या विषयीच अधिक आकर्षण आहे आणि त्याच पद्धतीने परमार्थ व्हावा अशी त्यांची धारणा आहे. पण जेव्हा ते समाजामध्ये आले त्यांचं पुरस्चरण आपल्याला माहिती आहे. 12व्या वर्षी टाकळीला गेले. 12 ते 24 12 वर्ष टाकळीत पुरस्चरण केलं. 13 कोटी रामनामाचा जप केला. नंतर 1.25 लक्षाचं गायत्रीचं पुरस्चरण केलं आणि ते तिथून निघाले आणि ते गेले. ते थेट भारत भ्रमणाकरता गेले. ते भ्रमण त्यांनी 12 वर्ष केलं. 12 वर्षामध्ये या देशाची स्थिती काय आहे ती त्यांनी पाहिली. आज आपण पाहतो आहोत देशाची स्थिती एवढी कठीण आहे की आज त्यांनी उत्तर प्रदेशामधलं एक गाव दाखवलं की ज्या गावामध्ये फक्त एका माणसाकडे रेडिओ आहे जुना आणि एका माणसाकडे फक्त मोबाईल आहे. बाकी भारतामधली जगातली कोणतीही सुधारणा त्या गावापर्यंत पोचलेली नाही. नळ सुद्धा नाहीत, काहीही नाहीये त्या गावात. आणि त्या गावातल्या लोकांना त्यांनी विचारलं तुम्ही मतदान कसं करता, तुमच्याकडे मतदान होतं का? होतं. मग म्हणाले कुणाला मत देता? आम्हाला काही पक्ष वगैरे काही माहिती नाही. मतदान म्हणजे काय असतं हे पण आम्हाला माहित नाही. कुणीतरी एक माणूस येतो म्हणजे तो आम्हाला पैसे देतो आणि पैसे दिल्यावर तो जिथे शिक्का मारा म्हणतो तिथे आमच्यासमोर तो शिक्के मारून घेतो आणि त्याला आम्ही शिक्के मारून आमचे ते काय त्याच्या हातात पेपर पडतच नाही, तोच मनुष्य शिक्के मारून घेतो. म्हणजे जगात काय परिस्थिती आहे भारतभरामध्ये, त्या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर तसाच समर्थांनी आजही विचार करायचीच वेळ आहे की 60 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा या देशाची स्थिती अजून बदलली नाही. त्याही वेळी समर्थ पाहत होते की लोक किती आळशी आहेत, लोक किती अज्ञानी आहेत. लोकांना कोणत्याही गोष्टीबद्दल उत्साह उत्सुकता, काही जाणून घ्यावं, जग कसं चाललंय याबद्दल लोकांना कुठल्याही प्रकाराने रस नाही. त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान होत आहे याची जाणीव पण नाही. असो, पण इथे सांगायचा हेतू असा की असे समर्थांची वयाची 36 वर्ष झाली आणि 36व्या वर्षी त्यांनी ठरवलं की महाराष्ट्राचे हे 4 जिल्हे आहेत ते आपल्या कार्याकरता उपयुक्त आहेत आणि म्हणून त्यांनी कृष्णेचं खोरं निवडलं आणि कृष्णेच्या खोऱ्यामध्ये आपलं कार्य त्यांनी केलं. आजचा ज्याला आम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणतो की हे ठिकाण आपल्याला कार्य करण्यासाठी योग्य आहे. आणि त्या भागात ते कार्य करण्याकरता आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ज्या वैराग्याची भाषा, ज्या वैराग्याचं चिंतन आपण केलं त्या चिंतनाने समाजाभिमुख आपण होऊ शकत नाही, समाजामध्ये आपण अभिसरण करू शकत नाही. मग काय करायला पाहिजे तर आपल्याला प्रपंच आणि परमार्थ याचं योग्य असं मूल्यमापन करून लोकांच्या पुढे ठेवलं पाहिजे. त्यामुळे समर्थांच्या वाङ्मयामधलं त्यांचं सर्वात लोकांच्या मध्ये प्रसिद्धी पावलेलं जे वचन आहे ते प्रपंची जैसे सुवर्ण तैसे परमार्थी पंचीकरण. ते म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ घालाच. प्रपंचामध्ये प्रपंची जैसे सुवर्ण, प्रपंच अर्थार्जनाशिवाय उत्तम आर्थिक स्थितीशिवाय जसा प्रपंच यशस्वी होऊ शकत नाही त्याकरता उद्यम माणसाला करावाच लागतो आणि उद्यमशील माणसालाच जीवनामध्ये यश मिळतं. आता हेच लोकांना शिकवलं पाहिजे हे समर्थांच्या पहिल्यांदा लक्षात आलं की ते म्हणाले नाही, ह्या समाजाला आधी चांगल्या तऱ्हेने कार्यप्रवण केलं पाहिजे. त्यामुळे हा जो दशक आहे या दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी आम्हाला प्रपंच परमार्थाचं निरूपण केले. समन्वयाच्या शिवाय बोलूच नका म्हणतात. जसा आपला परमार्थ आहे, आपण कुणाचं तरी शंकराचार्य भाष्य ऐकायला गेलो आणि त्यांनी शंकराचार्य भाष्याच्या नुसार जर आपल्याला वैराग्य शिकवायला सुरुवात केली ते वैराग्य आपल्या उपयोगाचं नाही आहे. किंबहुना आपण ते ऐकताना जर आपल्याकडे यातला आपल्याकरता काय उपयुक्त आहे आणि यातलं तत्वज्ञान म्हणून काय बघायचं आहे हा जर विचार आपण केला नाही, आजच्या भाषेत बोलायचं तर त्याचं स्क्रीनिंग जर आमच्या विचाराच्या पातळीवर आम्हाला करता आलं नाही
तर आम्हाला एक प्रकारचं मानसिक खिन्नता किंवा वैफल्य येतं, ज्याला आपण हे म्हणतो आजकालच्या भाषेमध्ये डिप्रेशन येतं, की आपल्याला वाटतं अरे हे सगळं ऐकतोय परमार्थाबद्दल, यातला आपल्याला करण्यासारखं काहीच नाही, म्हणजे आपण चुकलो की काय जीवनात. असं कधी असत नाही. प्रत्येकाकरता जसं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की पैस मांडले दुकानं. आम्ही चांगलं मोठं डिपार्टमेंटल स्टोअर मांडलेलं आहे आणि त्याच्यात काय काय माल ठेवलाय, सगळ्या प्रकारचा ठेवलाय, उत्तम मध्यम कनिष्ठाचे. आम्ही त्याच्यामध्ये उत्तम माल ठेवलाय, मध्यम माल ठेवलाय आणि त्याच्याही पेक्षा अगदी सामान्य माल ठेवलाय. ज्याला जो विकत घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. आणि म्हणून हे जे पैस मांडलेलं दुकान आहे तसं परमार्थाचं आहे. परमार्थामध्ये अधिकार तैसा दावियाला मार्ग, चालत आहे मग कळो येते. आमच्या अधिकाराप्रमाणे अनेक मार्ग आहेत. आम्ही आमच्या अधिकाराप्रमाणे मार्गावर चालायला लागलो की त्या मार्गावर आम्हाला समजायला लागतं की या मार्गावरचा टप्पा कोणता. हा टप्पा आपण ओलांडलाय, हा आपल्याला इथे आता चालायची गरज नाही, ह्याच्या पुढे कुठे जायचंय. मग तो मार्ग सांगेल अरे हे जर तुझं इतकं तयार आहे तर या मार्गापेक्षा या मार्गाने जा, तू याला अधिक योग्य आहेस. पण कळत जातो, तो मार्ग मिळत जातो. आणि म्हणून अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालत आहे मग कळो येते. आम्ही चालायला लागलो की आम्हाला समजत जातं की आमच्यात काय अधिक कमी आहे आणि आमच्यात काय अधिक जास्त आहे. साधी गोष्ट आहे, आम्ही प्रापंचिक आहोत, आम्ही प्राणायाम करतो, आम्ही योगासनं करतो, आम्ही कशाचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतो की आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनाला आवश्यक आहेत, उपयुक्त आहेत. प्रपंचात हजार गोष्टी आम्ही साधण्याची इच्छा करतो, अपेक्षा करतो. ते सगळं साधत असताना कधी आज व्यायाम होतो तर कधी फिरणं होत नाही, कधी फिरणं झालं तर व्यायाम होत नाही, हे दोन झालं तर उपासना होत नाही, उपासना केली तर यातलं काही होत नाही. आणि नाही तर प्रत्येकाचं विंडो शॉपिंग करावं लागतं की 15 मिनिटाचा व्यायाम केला, 15 मिनिटाची आसनं केली, 15 मिनिटाचा प्राणायाम केला, 10 मिनिटं देवाला दिली, बस. म्हणजे काहीच केल्याचं समाधान नाही. परंतु असं आहे ना की आपल्यासारख्याला आता त्यांनी सांगून ठेवलं हे सगळं आम्हाला करायचं आहे, योगाचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे, परमेश्वर उपासनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे, मनाची एकाग्रता आम्हाला वाढवायची आहे, त्या एकाग्रतेतून आम्हाला मनाची शुद्धी मिळवायची आहे. काय करावं आम्ही? एक पुन्हा कुणीतरी आपल्याला मार्ग दाखवतो, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गावरती आपल्याला त्याच्याकरता युक्ती किंवा त्याच्याकरता प्रमाण आपल्याला मिळतं. आता एक आपण ह्या विषयाशी बोलतोय म्हणून उगाच जाता जाता बोलू की आपल्याला थकलोय आपण, आपल्याला नाही इच्छा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्राणायाम करायची, नाही इच्छा उपासना करायची, नाही इच्छा आता काही हलायची, असं वाटतं एखाद दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी. काही बिघडत नाही, कारण ती जी विश्रांती आहे ती सुद्धा एक वृत्तीच आहे. निद्रा ही सुद्धा वृत्ती, झोपणं ही सुद्धा, जसा आनंद ही वृत्ती आहे तशी निद्रा ही पण वृत्ती आहे. मग आता ती निद्रा जी आहे त्या निद्रेच्या वृत्तीला आम्ही कसं स्वीकारायचं? तर ती जी निद्रा आहे त्या आम्हाला जेव्हा झोपायचं आहे तेव्हा झोपताना सुद्धा आम्ही आमचं अंतःकरण, आम्ही आमचे विचार, नंतर आम्हाला जर लक्षात येत असेल तर आमचे जीव भाव, आमचे प्राण, या सगळ्यांना म्हणायचं की आता आपण त्या झोपेला शरण नाही जायचं, आता आपण जे शरण जायचं आहे ते आपल्या देवतेला शरण जायचं. आपण आपल्या देवतेला शरण जावं. ही आपली देवी असेल त्या जगदंबेला शरण जावं, आपला विष्णू दैवत असेल त्याला शरण जावं आणि असं म्हणावं या सगळ्या थकावटीसहित आता मी दुसरं काही करणार नाहीये, आता या क्षणी मी फक्त तुला शरण आहे आणि तुझ्यामध्ये मी आता सामावून जाते की भगवंता तुझ्यात आता मी सामावणार, असं म्हणून त्या निद्रेच्या जेव्हा आपण अधीन होतो, निद्रा या वृत्तीच्या अधीन होत नाही, त्या निद्रेच्या माध्यमातून परमेश्वराच्या अधीन होतो. तो आम्हाला काय लाभ देतो आपण बघावं. त्याचा लाभ असा आहे की आपण वृत्तीत राहत नाही, आपण चैतन्याच्या जवळीकेत राहतो. पर्याय आहेत, असे अनेक पर्याय आपण काढू शकतो. आपल्या दिवसभराच्या उपासनेला सुद्धा आपण आपलं चिंतन काय करायला, जे समर्थ इथे आम्हाला सांगतायत, समर्थांना असं सांगायचंय आपल्या पुरतं आपण चिंतन करायचं की मी आज सकाळी उठले, मला काय समस्या येतात, मी 10 वाजेपर्यंत माझी स्थिती काय, वय वाढत चाललं की मनुष्याची एनर्जी लेवल दुपारच्या 2 वाजेपर्यंत बऱ्यापैकी टिकते,
आणि मग त्याचा ग्राफ अगदी खाली 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 यायला लागतो. कारण पुढे पुढे कंटाळा यायला लागतो, काही काम होत नाही, आपल्याला इच्छा राहत नाही, शरीर हलायला तयार होत नाही. मग आपण कुठपर्यंत सक्रिय काम करू शकतो? कारण शेवटी काय माहितीये का, जोपर्यंत हा देह हात पाय चालवतो आहे, जोपर्यंत हा देह श्वास घेतो आहे, तोपर्यंत हा देह कोणत्या ना कोणत्या तरी क्रियेच्या अधीन आहे. त्याला कोणती तरी क्रिया द्यावीच लागते. स्वस्थ बसला मनुष्य की नाही त्या गोष्टीमध्ये रमतो. आपण जसं म्हणतो की आपल्याला कसं आवडतं, पुष्कळ काम केलं, विश्रांती घ्यायची वेळ आली की आपण कामातला बदल म्हणून विश्रांती स्वीकारत नाही. आपण आरामात बसावं, खावं, प्यावं, लोळावं, कंटाळा आला तर पडून राहावं, जेव्हा वाटेल तेव्हा आंघोळ करावी, नाही तर न करावी, नाही तर गप्पा, काय जे आपल्या मनास येईल ते त्या दिवशी करावं. ह्याला आपण आपल्याकडून एन्जॉयमेंट किंवा रिलॅक्सेशन मानतो. आता जर आपण क्रियेतला बदल हे रिलॅक्सेशन मानत असू, ते मानायला सुद्धा आपल्या शरीराकडे तेवढं सामर्थ्य लागतं की क्रियाशील एका बाबतीत शरीर आहे. आता ती क्रिया करायचा कंटाळा आला तर दुसरं काहीतरी करू. म्हणजे आतापर्यंत आपण अभ्यास करत होतो, मुलांचं जर आपण पाहिलं तर अशी कितीतरी मुलं आहेत. मी माझ्या घरातली सुद्धा पुढची पिढी, आमची पिढी मी बघते की अभ्यास करून जरा फटीग आला, एखादा सिनेमा बघायचा, अगदी कॅज्युअल, की असा सिनेमा बघितला की रिलॅक्सेशन येतं, कामातला बदल आहे आणि त्यामुळे क्रियेतला बदल, झोपून नाही राहिला, सिनेमा बघायला गेला. पण इतकी थकावट येते की तो सिनेमाचा बघा असं वाटत नाही, पडूनच राहावं असं वाटतं. तर शरीर कोणत्या तरी क्रियेत असतं. म्हणून आपल्याला म्हटलं झोपणं ही सुद्धा वृत्ती आहे आणि झोपणं ही सुद्धा शरीराच्या बाजूनी क्रिया आहे. कारण शरीर त्याकरता सोपवलंय. तर ते शरीर झोपेच्या क्रियेकरता सोपवताना आम्ही कसं सोपवावं हे आम्ही ठरवू शकतो. हे आपण मगाशी बघितलं तसं झोपेचं दिवसा पण आहे की दिवसा आम्ही आमच्या शरीराला कोणत्या क्रियेत सोपवायचं. आता आम्हाला बसून राहावं लागतं आहे, मग बसल्यावर काय स्वीकारायचं? बसल्यानंतर आम्ही काय देवाचं नाव घेणं स्वीकारायचं, देवाचं भजन करणं स्वीकारायचं, का काही पाठांतर करणं स्वीकारायचं, का काही म्हणणं स्वीकारायचं, का काही ग्रंथ वाचन स्वीकारायचं? तर काय स्वीकारायचं काय हे आपण आपल्यापुरतं योजायचं. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा म्हातारपण येतं आणि मनुष्याला आता काही करायला शिल्लक राहिलं नाही, अहो दिवस कसा घालवायचा हे जे मनात येतं हे खरं वाटण्याचं कारणच नाहीये. कोणत्याच वयात कोणत्या ना कोणत्या तरी क्रियेमध्ये जर मनुष्य योग्य विचारांनी आपल्याला ठेवत जाईल तर त्याही वयात, त्याही परिस्थितीत आपला देह कसा कार्यशील ठेवता येईल ह्याचा पूर्ण विचार केलेला आपल्याकडे असला पाहिजे. आणि तो जो पूर्ण विचार केलेला आपल्याकडे असेल तर आपलं शरीर आपण कायम कार्यकारी म्हणजे कशात तरी गुंतवलेलं ठेवू शकतो. जसं शरीर गुंतवलेलं ठेवू शकतो तसं आपलं मन पण गुंतवलेलं राहतं. कारण मनाला कुठेतरी भरकटत ठेवायचं आणि शरीराला कशात तरी गुंतवायचं ही पद्धत चांगली नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी बायका वाती वळत असत आणि कीर्तन ऐकत असत, चांगली गोष्ट होती की कीर्तनाच्या निमित्ताने जे कानावर पडतं त्याच्यामध्ये मन गुंतलेलं असेल आणि शरीर एका क्रियेमध्ये शरीराला कुठेतरी गुंतवलं पाहिजेच आणि मनाला कुठेतरी गुंतवलं पाहिजेच. मन गुंतवताना शरीर पण क्रियाशील राहिलं पाहिजे, ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम दिलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही अगदी नुसतं शवासन करतो तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. हे सगळं आपण आता का बोललो? कारण समर्थ म्हणतात आता प्रत्येकाच्या समोर काहीतरी समस्या असतात. जीवनामध्ये मुलांचा ताणतणाव असतो, कधी प्रपंचातला ताणतणाव असतो, कधी मॅनेजमेंट म्हणून मनुष्याच्याकडे 24 तास दगदग आहे. मेंदू सारखा युद्धस्थितीवरती असतो, वॉर फुटिंगवरती काम करत असतो, सारखं करावंच लागतं, काम थांबतच नाही. आणि एक दिवस मॅनेजमेंट कोसळली की सगळा केऑस होतो, सगळ्या मोठी हलचल होऊन जाते की हे काय आता या घराचं करायचं, आजच्या दिवसभराचा सगळा कार्यक्रम पुन्हा जागेवर कसा आणायचा, मोठी अडचणीची स्थिती होते. म्हणजे मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावामध्ये समर्थ म्हणतात प्रपंचामध्ये आम्ही जर योग्य प्रकारे नियोजन केलं तर ते नियोजन त्या प्रपंचामध्ये परमार्थ होतो आणि परमार्थ करत असताना प्रपंच योग्य जागेवर राहतो. कारण तो जो परमार्थ आहे
त्या परमार्थात प्रपंच कसा चालवावा याचं पुष्कळ ज्ञान आपल्याला होतं. कारण आपले दोष आहेत, आपल्या गुणदोषासहित आपण आपला प्रपंच चालवत असतो. आणि प्रपंच चालवत असताना आपण जे करत असतो ते आपल्याला योग्य आहे असं वाटत असतं, पण ते योग्य असतंच असं नाही. आणि मनुष्याची प्रवृत्ती जेव्हा अधिक विवेकशील बनत जाते, म्हणजे विवेकाचं चिंतन होतं आणि ते जेव्हा आमच्या कृतीत उतरतं तेव्हा त्याला आपण प्रवृत्ती म्हणतो, की आमची प्रवृत्ती बनते. प्रवृत्ती ही नेहमीच क्रियेशी निगडीत आहे, लक्षात ठेवा. चिंतनाच्या पातळीवर काय आहे याला काही महत्व नाही, पण चिंतनाच्या पातळीवर आमच्यासारखा प्रवचनकार तर फार मोठमोठे चिंतन करू शकतो, चिकार वाचत असतो, त्याला चिंतन करायला काय अडचण आहे. पण व्यवहारात काय उतरतं, व्यवहारात त्यातलं उतरणं फार अवघड आहे. आणि त्यामुळे चिंतनाच्या पातळीवर किती मोठं चिंतन आहे हे महत्वाचं नाही, ते प्रवृत्तीच्या पातळीवर कसं उतरतं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे प्रवृत्ती म्हणजे क्रियाशीलता. आणि समर्थांना आम्हाला आग्रहाने एवढी एकच गोष्ट सांगायची सारखी, ते म्हणतात मनात काय चांगलं योजलं किंवा मनात जे काही योजलं ते प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर तुम्हाला किती आणता येत आहे, आणता येणार आहे का, आणि आणलंय का. नाही आणलं, समजा आमच्याकडनं नाही आणलं गेलं, ठीक आहे, आत्ता चुकलो, आत्ता किती चुकलं, काय चुकलं, पुन्हा म्हणतात विवेक करा आणि पुन्हा पुढच्या वेळी ती चूक होऊ देऊ नका. पुन्हा थोडीशी चूक झाली, पुन्हा चिंतन करा, कोणत्या पातळीवर चुकतो. काय असतं, आपण कुठेतरी एकदा चुकलो की आपण चुकत जातो. मी जसं आज म्हटलं की आज सकाळपासून माझा दिवस चुकलेला आहे, कोणतीही गोष्ट केली तरी आज काही ती धड होत नाहीये, आणि जो केला तो विचार काही बरोबर ठरत नाहीये. म्हणजे सकाळी शेवटी त्या एक काम करायला गेलो, त्या कामात काहीतरी तिसरंच काम उद्भवलं, ते दुसरं काम करायला गेलो तर ते काम पुरं व्हायच्या आधी आणखीनच एक काम काहीतरी उद्भवलं. म्हटलं जाऊ दे, आता सगळं चुकतंय आपल्याकडून, तर आपल्याला भांडारकरचं एक पुस्तक आणायचं आहे, तर भांडारकरचं पुस्तक आणायला जाऊ. आणि म्हणून मी आमच्या जवळचाच तो रिक्षा आहे त्याला घेऊन गेले. त्यांना म्हटलं थांबा तुम्ही, कारण ते मी म्हटलं ना सकाळपासून सगळं चुकतंय. गाडी काढली तर त्या गाडीमध्ये एकदमच पेटल्यासारखा धूर गाडीतून बाहेर यायला आणि सकाळपासून सगळा कार्यक्रम डिस्टर्ब झाला. मी म्हटलं चला आता रिक्षाने आपण इथे जाऊ. म्हटलं आता पटकन ते पुस्तक घ्यायचं की निघायचं. ते पटकन पुस्तक घ्यायला ती पायरी ओलांडून वर चढले तर तिथे 60 दंडवत घातलं, तिथे सटकलं. मी म्हटलं चला आज चुकतंय म्हणजे पुरतं चुकतंय, काहीही बरोबर येत नाही म्हणजे येत नाहीये. प्रत्येक गोष्ट चुकत जाते. मग आपल्या लक्षात येतं की का चुकतं याचं कारण असं की दिवसभराचं जे काही मनात मॅनेजमेंट आपण योजलेली आहे ती एकदा चुकल्याबरोबर त्या कॉम्प्युटर सारखे आम्हीच गोंधळून जातो. कारण आम्ही सकाळपासून ठरवलं ना हे झालं की हे करायचं, की ते झालं नाही म्हटल्यावर आपल्याला वाटतं अरे आता हे सगळं कसं होईल, आता हे सगळं कसं होईल, आता हे सगळं कसं होईल. आणि त्याच्याकरता जे त्या वयाला न झेपणारं आपल्याला स्पीडअप करायला लागलो की ते प्रत्येक वेळी आपल्याला घोटाळ्यात पाडत राहतं. म्हणजे हे जे सगळे घोटाळे आहेत ते शेवटच्या, आता गाडी नाही आहे आपली आणि ती गाडी गेली आहे दुरुस्तीला, तर आज आपली गाडी मोठी निघणार आहे हा सुद्धा शेवटचा घोटाळा होता. कारण त्याला विचारलं गाडी काढावी लागली, कारण ती गाडी इकडे गेलेली होती. मग मी रिक्षाने येणं हे जास्त संयुक्तिक, पण मी जर ड्रायव्हरला सांगितलं नाही की बाबा मी रिक्षाने जाईन ना, आज एवढी मोठी गाडी काढू नको, तू एवढ्याशा करता कुठे येतो, तर त्यांनी मला केव्हाच रिक्षा आणून दिली असती. पण त्याला वाटलं काही ताई बोलत नाहीये, ताईला माहिती आहे गाडी नाहीये. त्यांनी विचारेनी मी तयार होऊन थांबले, त्याला शेवटी दुसरी गाडी काढावी गेली. 5 मिनिटं आलो आपण उशिरा. म्हणजे शेवटपर्यंत आपण चुकतच राहतो. एकदा चुकलो की आपल्या डोक्यामधला कॉम्प्युटर जोपर्यंत पुन्हा जागेवर येऊन काम सुरू करत नाही, तो का करत नाही ह्याची गोष्ट आपल्या लक्षात येते की बाबा आता वयाप्रमाणे आपल्या बुद्धीला मॅच्युरिटी येत राहते, पण शरीराची ऍक्टिव्हिटी कमी होते, क्रियाशीलता शरीराची कमी होते आणि विचाराची परिपक्वता पुढे झेप घेत जाते. त्यामुळे विचार फार वेगाने पुढे जातात आणि शरीर मात्र फार वेगाने मागेच राहतं. त्याला कोपअप करता येत नाही, त्याला त्याच्याबरोबर धावता येत नाही की आम्ही गोंधळ करतो. समर्थ म्हणतात गोंधळ करता हे मला मान्य नाहीये, हे आधीचं सगळं होणं मान्य आहे. तुमचं वय मान्य आहे, तुमच्या शरीराची स्थिती मान्य आहे, तुमच्या मनाची स्थिती मान्य आहे, तुमच्या विचारांची स्थिती मान्य आहे, परंतु ते न जाणता तुम्ही त्यात जो गोंधळ निर्माण करता तो मात्र मान्य नाही.
कारण गोंधळ निर्माण करता आहात याचा अर्थ तुमचा विवेक कुठेतरी सुटलेला आहे, की तो सुटलेला विवेक तुम्हाला अडचणीत आणतो, बाकी नाही कोणी अडचणीत आणत. आणि म्हणून समर्थांना सारखं सांगते, आता आपण वाचतोच आहे त्यामध्ये ते म्हणतात सारखा विवेक करा, प्रति क्षणाला विवेक करा, काय चुकलं ते तिथे थांबवा, त्याला राईट ऑफ करा, नाही तर एक रेग मारून टाका आणि पुन्हा सगळं स्वच्छ सुरू करा. अगदी नव्याने ताजतवानं मागचं सगळं मोडून टाका, पुढच्या क्षणाला पुन्हा नवा विचार घ्या, पुढे चालायला लागा, पुन्हा सगळ्या चुका मनात घ्या आणि अगदी पुन्हा नव्या पानावरती कोऱ्या पानावरती काम सुरू करा. आणि अनेक प्रकारांनी विवेकशीलता वाढवत जाण्याकरता त्याचे अनेक शॉर्टकट्स आहेत, त्याच्या अनेक मेथड्स आहेत, त्याच्याकरता अनेक योजना आहेत. आणि म्हणून समर्थ सांगतात तेव्हा महत्वाची गेले दुर्जनाचे हसे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. तेव्हा महत्वाची गेले म्हणाले, केव्हा महत्व जातं की जेव्हा आम्ही योग्य प्रकाराने व्यवहार करत नाही तेव्हा. दुर्जनाचे हसे झाले, जो दुर्जन आहे योग्य प्रकारे वागत नाही, आळशी आहे, कंटाळा करतो, कधी दुर्लक्ष करतो, कधी आपण आपल्या भाषेत बोलताना आपल्याकडनं जरा निग्लिजन्स झाला, आपल्याकडनं थोडी अरे निग्लिजन्स झाला म्हणजे काय ते भोगावं लागतंय, पुढे झालेला निग्लिजन्स आपलाच आपल्याला भोगावं लागतो. तर म्हणाले दुर्जनाचे हासे झाले, कारण मी तिकडे पडले तिथेच ग्रस्त ते एक बिचारे पुस्तकांचे रेफरन्सेस शोधत होते, त्यांना म्हटलं आता काय झालंय बाईला बरं ओळख ना पाळत आपण आपली पुस्तकं शोधायला आलेलो अहो, तुम्हाला लागलं का म्हटलं तर या बाईचा अपमान व्हायचा, नाही उठून आलो तरी ही बाई म्हणाल एवढं पण सौजन्य नाही या माणसाला, ही बाई पडली तरी हा माणूस विचार. तो मनुष्य बसल्या जागेवर एवढा थक्क झाला होता की त्याला काय करावं नेमकी ते काही कळेना. मीच त्याला सांगितलं काही काळजी करू नका, मी बरी आहे, माझी मी उभी राहते, कारण त्यांच्या चेहऱ्यावरची एवढी प्रश्नचिन्ह होती. म्हटलं या माणसाला आता कठीण आहे माझ्याशी काय व्यवहार कर. मी त्यांना म्हटलं नाही नाही काही नाही, बरं आहे, माझी मी उभी राहिली आहे म्हटलं, त्यामुळे आता काही अडचण नाही, कशी पडले मला काही कळलं नाही असं म्हटलं राहत गेली मी. आणि म्हणजे सांगायचा हेतू असा की आपलंच हसं आहे, कारण त्या माणसाला तुम्हाला लागलं का म्हटलं तरी पंचायत, काही नाही बोललं तरी त्या माणसाची म्हणजे आपण बोलावं मोकळं व्हावं झालं. तर ते म्हणतात दुर्जनाचे हासे झाले, दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे. आपल्याच चुकीने आपण त्रास भोगतो, आपल्याच चुका आपल्याला भोगाव्या लागतात. की एक चूक झाली आपली की मग जे भोगावं लागतं ते किती प्रचंड प्रमाणात भोगावं लागतं, त्याला काही मर्यादा नसते. आपण हिमालयातल्या प्रवासामध्ये हे सगळं अनुभव की आपल्या पायातले बूट प्रत्येक प्रवासात नाही तपासले आणि जरा धक्कवून नेऊ इथे ठेवलेले बूट तेच बूट घालू, आणि जर का ते बूट त्याचं रबर किंवा त्या तिथल्या हवेमध्ये जर ते बूट खराब झाले आणि त्या बर्फामध्ये गेलो आणि ते बूट पायात असले तर मरणच ठेवलेलं आहे, दुसरं काही नाही. कारण इतक्या जबरदस्त प्रमाणामध्ये त्या बर्फाच्यामुळे पायाला त्रास होतो की ते पाय बधीर होऊन होऊन पुढे काय होतं की त्या पायात रक्त साकळेल, बोटं बधीर होतील, उद्या बोटांची संवेदना नष्ट होईल. अनेक लोकांना आपण पाहतो, आम्ही आमच्या प्रवासात पण अनुभवलं की कितीही तुम्ही व्यवस्थित असलात तरी सुद्धा एखादी चूक सुद्धा तिथे तुम्हाला क्षम्य नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात की आपल्याच जीवाला आपल्याच चुकीने आपल्याला दुःख भोगावं लागतं. पैसेची होणारा अंती म्हणून बजावे भगवंती, परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. तसंच शेवटी होतं म्हणतात की शेवटी आम्ही जेव्हा देह सोडून निघून जाऊ त्यावेळी देह सोडण्याच्या काळी सुद्धा तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती. शेवटी काय होतं म्हणाले, जो ईश्वर अनुष्ठानात आहे, जो ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, जो ईश्वराच्या ठिकाणी अस्तिक भाव ठेवून आहे, त्याचा शेवट सांभाळायला परमात्मा बसलेला आहे. जो आपल्या परीने भगवंताकरता प्रामाणिकपणाने काही करत राहतो त्याचा काय भोग असेल तो असेल. तो भोग भगवंत काही सगळा टाळेल असं नाही, फार मोठा अधिकारी असेल तर सगळाही टाळेल, पण नाही तर त्या भोगामध्ये एक प्रकारची सौम्यता देऊन तो त्या भोगाला त्या व्यक्तीला सुसह्य करून फार थोड्या काळामध्ये तो भोग भोगून त्याला त्याच्यातून चांगल्या प्रकारे सोडवेल. कारण का तर त्याचं फळ आहे, कारण त्याला भजतो आहे तो, त्याला ज्याला तो भजतो आहे त्या परमात्म्याला त्याचं कर्तव्य आहे ना. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाम्यम. सांभाळतोच आहे भगवंत, त्या सगळ्यांना सांभाळतोय, त्यामुळे त्याचं ब्रीद आहे की तो सांभाळणारच आहे.
आणि म्हणून आता परवा सुद्धा म्हणजे कशी गंमत असते की एकनाथी भागवत, आता नाथषष्ठीचा उत्सव झाला, त्या उत्सवाला मी पिंपरीला जात होते. तर तिथले लोक म्हणाले हो खरं आहे, हो म्हणाले, नाथ महाराजांचा हा एकादश स्कंध आहे, एवढे मोठे 18,000 ओव्या आहेत, आमच्याच्यानी काही त्या वाचून होणं शक्य नाही, आता काही पारायण होणार नाही 3 दिवसाच्या उत्सवामध्ये. तर म्हणाले त्याचं सार काय आहे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणाले त्याच्यातून तरी आम्हाला, कारण सकाळी प्रवचन दुसरी कशावर करणार, तर एकनाथी भागवतावरच करावीत म्हणून ती एकनाथी भागवतावरतीच करत होते. तर त्यांना म्हटलं मी शेवटच्या दिवशी तुम्हाला सांगते की नाथांनी त्याचं सार काय सांगितलं आहे. त्या एकादश स्कंधावरती भागवताच्या नाथांनी जी टीका केली आहे, उद्धवाला उपदेश अप्रतिम मांडला आहे नाथांनी त्याच्यामध्ये. त्या म्हणजे उपदेशाचं स्वरूप फार सुंदर विवरण केलं आहे. पण नाथांनी शेवटी सांगितलं आहे, म्हणजे मुळामध्ये यात सांगितलंय की नाही, म्हणजे भागवतामध्ये असा विषयच नाही, भागवतातलाच विषय नाथांनी विस्तारून सांगितलेला आहे. त्यामुळे नाथांनी शेवटी असं सांगितलं की म्हणाले हे बघा, हे जे पहिले 14 श्लोक आहेत या 31व्या अध्यायातले, जे भागवताच्या अध्यायात पण आहेत, त्या 14 श्लोकांचं जर मनुष्य जोवर देहात प्राण आहे तोवर प्रातःकाळी उठल्यावरती जर का स्मरण करील तर त्याला मृत्यू ग्रासणारच नाही, हे वचन आहे. म्हणजे रोज असं किती वेळ लागतो 14 श्लोक म्हणायला, 10 मिनिटं सुद्धा नाही, 5 मिनिटाचं काम आहे. त्यामुळे प्रातःकाळी उठल्यानंतर हे जे श्लोक आहेत या श्लोकाचं आपल्याकडून पठण व्हावं, सकाळी रोज नित्य उपासना म्हणून. कारण ते श्लोक कोणते आहेत की संबंध यादवांना त्यांचा संहार करून भगवंतांनी जेव्हा पाहिलं की बलराम सुद्धा आता योग मुद्रेमध्ये बसलेले आहेत आणि योगासन घातलेलं आहे आणि त्या विशिष्ट मुद्रेमध्ये, त्या विशिष्ट धारणेमध्ये बलराम पण आता देह सोडताय. तर बलरामांनी आपला देह सोडलेला आहे आणि बलरामांनी देह सोडल्यानंतर बलराम निजधामाला निघून गेले. त्यांचा पांचभौतिक म्हणजे पार्थिव देह त्या ठिकाणी शिल्लक आहे. आता त्या देहाला बघितल्यानंतर सगळे यादव नष्ट झाले. भगवंत म्हणाले आता माझं काम संपलं, कारण या यादवांना नष्ट करूनच मला जायचं आहे आणि मला जाण्याच्या आधी बलरामाने निघून जावं हा निर्णय घेतलेला आहे, आता मलाही निघून जायचं आहे. असं म्हणून त्या श्लोकांना सुरुवात आहे की भगवंत म्हणतात की आता मला जाण्याचा मी निर्णय केलेला आहे. आणि म्हणून त्या निर्णयामध्ये भगवंत जेव्हा पहुडलेले आहेत आणि आपल्या एक पाय असा ठेवून दुसरा पाय त्याच्यावर टाकलेला आहे आणि असे पडलेले आहेत, विचार करताहेत, काय चिंतन करताहेत, काय असेल ते त्यांची जी काही स्थिती असेल ती. आणि आपल्याला माहिती आहे त्या जरा व्याधाला ते मृगासारखं दिसतं, हरणासारखं दिसतं, तो बाण मारतो. तो बाण लागल्याबरोबर तो आपलं सावज घेण्याकरता जवळ येतो, येऊन पाहतो तर हे भगवंताचे चरण आहेत. ते पाहिल्यानंतर तो म्हणतो, आणि वर्णन केलंय भागवतानी की ही भगवंताची चतुर्भुज मूर्ती आहे. म्हणजे भगवंतानी अवतारामध्ये कुठे आपली चतुर्भुज मूर्ती प्रकट केली नाहीये, पण निजधामाला जाताना मात्र भगवंत चतुर्भुज मूर्तीने प्रकट झालेली आहे. म्हणाले ही भगवंताची चतुर्भुज मूर्ती प्रकट झालेली आहे. आणि काय केलं म्हणाले मी, यांना ज्या प्रकाराने त्याच्या पायाचा वेध घेतला आहे, मी मृग समजून ही मृगया केलेली आहे. आणि म्हणाले भगवंताच्या चरणाला हे लागलं. तो म्हणतो आता काय करू. भगवंत म्हणाले अरे माझं काम तू केलंस, मला निजधामाला जायचं आहे. आम्हा सगळ्या यादवांना त्याच मुसळापासून मृत्यू आहे. आता त्याच मुसळाचं ते तीक्ष्ण पातं तू तुझ्या बाणाला लावलेलं आहेस आणि बरोबर यादवांच्या करता जे व्हावं असं म्हणून ब्राह्मणांनी जो शाप दिलाय तो शाप माझ्या बाबतीमध्ये तरी का अपवादात्मक ठरावा. त्यामुळे माझाही वध त्यांनीच व्हावा, नाश त्यांनीच व्हावा. तू केलंस ते अगदी बरोबर केलंयस म्हणाले, माझ्यावर उपकार केलेस आणि म्हणून तुलाच मी सदेह वैकुंठाला पाठवून दिले. आणि त्या जरा व्याधाला त्यांनी वैकुंठाला पाठवून दिलेलं आहे. आणि नंतर आता स्वतःचा देह संपवायचा. आणि ह्या सगळ्याच्या संदर्भात जे वर्णन केलं आहे, भागवतांनी ज्या गोष्टीची चर्चा केली आहे, फार सुंदर विषय. तो काय आता आपल्याला बघायचा नाही, पण 14व्या श्लोकापर्यंत भगवंताचं निजधामाचं गमन वर्णन केलंय. त्यांनी असं म्हटलंय हे 14 श्लोक जो रोज वाचेल तो फक्त भगवान श्रीकृष्णाच्या जवळ राहील, मृत्यू त्याच्या जवळ येऊच शकणार. साधी गोष्ट आहे, साधा विवेक आहे, साधा विचार आहे. या ठिकाणी त्यांनी जे म्हटलंय ना की कशाचंच दुःख आम्हाला अनुभवायचं नाहीये. आणि समर्थ सांगतात आमच्या जीवनात नाहीच दुःख अनुभवायचं. येणारा प्रत्येक प्रसंग जो आहे तो आम्हाला आमच्या जीवनात योग्य प्रकारेच
घालवायचा आहे, आमच्या जीवनामध्ये योग्य प्रकारेच मार्गक्रमण करायचं आहे. आणि त्यामुळे जसं जीवन सुखाचं पाहिजे तसा मृत्यूही सुखाचा पाहिजे. म्हणून त्या लोकांना ते म्हणाले की काय सार आहे. म्हटलं घ्या, हे जर आपल्याला आवडत असेल आणि आपली जर श्रद्धा असेल आणि त्या श्रद्धेने जर आपण हे वाचत राहिलो तर भगवंत आपल्याला कुठल्याही प्रकारच्या विना यातना विना दैन्येन जीवनम अनायासेन मरणम, या 2 गोष्टी जीवनात मागितलेल्या आहेत की जीवनामध्ये दारिद्र्याच्या पीडा होऊ नयेत आणि जाताना मरणाचं दुःख भोगायला लागू नये. सहज मनुष्याचं म्हणजे आयुष्याच्या वळणावरती मृत्यू सहज यावा आणि पाऊल टाकून निघून जावं त्या दिशेने. तर सांगण्याचा हेतू असा की त्याकरता प्रति क्षणाला विवेक करायला सांगितला. तोच विवेक ते आपल्या पुढे सांगतात. तैसेची होणार अंती, जे जीवनामध्ये आम्ही योजू किंवा जीवनात त्याकरता आम्ही जे करू तसंच शेवटी होणार आहे. त्याकरता आम्हालाच कर्म करायचं आहे, आमच्याच कर्माने आम्हाला शेवट योजायचा आहे. कारण काय आहे, ह्या जीवनामध्ये एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवावी की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो आहोत. असं जगताना आपण पहिल्यांदाच कुबड्या काखीत घेऊन चालू नये. पहिल्यांदाच कुबड्या आपण आपल्याला लावून घेऊ. एक भूमिका कणखर अंतःकरणात असावी की शेवटपर्यंत या देहाने आपल्याला असंच उभं राहायचं आहे आणि ह्या देहाने असंच पुढे जायचं आहे, मार्गक्रमण करत, चांगलं काम करत, शेवटपर्यंत शरीराने निरोगी राहत. आपलं पूर्वकर्म काय आहे आपल्याला माहीत नाही, काय भोगावं लागेल तेही आपल्याला माहीत नाही. पण शेवटपर्यंत आणि आपला शेवट कसा यावा याकरता नियोजन आपण करू शकतो. याकरता भगवंताची आळवणी आपण करू शकतो. किती प्रसंग, किती लोक आपण पाहावेत की ज्या ज्या लोकांच्यावरती दुर्धर प्रसंग जवळ आलेले असतात पण आपल्या संकल्पशक्तीने तेवढे प्रसंग ओलांडून निघून जातात. असे कितीतरी लोक आहेत. एकुलती एक मुलगी आहे, प्रपंचामध्ये तिचं काही सगळं व्यवस्थित मार्गाला लागणं हे वडिलांचं कर्तव्य आहे. वडील कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने फार शेवटच्या अवस्थेला जाऊन पोचलेले. त्या स्थितीत सुद्धा ईश्वराची जर आण भाकली आणि त्याला जर म्हटलं, त्याची विनंती केली, या मुलीचं लग्न होऊ दे, दुसऱ्या दिवशी काही झालं तरी मला चालेल, मृत्यू आजच मला दिसतोय पण आता 3 महिने माझे काढायचे. माझ्या समोरचा प्रसंग आहे म्हणून आपल्याला सांग. 3 महिने मुलीचं लग्न झालं, दुसऱ्या दिवशी देह पडला. त्यांनी एवढीच इच्छा केली की माझ्या मुलीचं आज लग्न होऊ दे, दुसऱ्या दिवशी सुद्धा काही झालं तरी हरकत नाही. सगळ्या गोष्टी आमच्या हातात आहेत. आम्ही सगळ्याचं भय निर्माण करतो आणि प्रत्येक गोष्टी करता आम्ही ज्याला तडजोड म्हणतो ती अनाठाई तडजोड करतो आणि त्या तडजोडीमुळे आमच्या मनाचा संघर्ष होतो. आम्ही दुसऱ्याशी समजुतीनेच राहावं, आम्ही दुसऱ्याची व्यवहार समजुतीनेच करावा, पण तो मला आवश्यकता आहे म्हणून नाही. जोपर्यंत काहीतरी स्वार्थ डोळ्यापुढे ठेवून आम्ही आजचं कर्म नियोजित करतो आहोत तोपर्यंत ते कर्म कधीच यशस्वी होत. जेव्हा अंतःकरणामध्ये मला यातनं काहीतरी पाहिजे आहे हे ज्या दिवशी सुटतं त्याच दिवशी त्यातलं काय फळ आहे ते आम्हाला खऱ्या अर्थाने प्राप्त होतं, अन्यथा नाही प्राप्त होऊ शकत. मुलांनी मला विचारावं म्हणून मुलांना मी आज खुश करावं बिलकुल नाही. मुलांशी मला चांगलं वागायचं आहे म्हणून मी वागेन. माझ्या शेवटच्या काळात मुलांनी मला विचारावं म्हणून मी मुलांशी गोड राहावं बिलकुल नाही. मला माझ्याकडून प्रत्येकाशी चांगलं वागायचं आहे म्हणून मी चांगलं वागेन. मुलांनी शेवटी विचारलं का नाही विचारलं का, भय कशाचं आहे, नाही विचारलं कुणी काय होईल. कुठल्या तरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या कॉटवरती पडून मृत्यू येईल, योग तो असेल तर तसं होईल. निर्जन कुठेतरी मृत्यू येणार असेल तसा येईल, एखाद्याला अपघातात येणार आहे तसा असेल. कुणी टाळलं आहे. काही कर्माचा भाग जर अटळ असेल तर तो आम्हाला टाळताच येणार नाही. मग त्याचं भय रोज कशा करता. समर्थ म्हणतात हे कोणतंच भय बाळगून चांगलं वागू नका. जे चांगलं वागणं आहे ते मला रेसिप्रोकेट व्हावं, त्याचा प्रतिसाद मिळावा, मला काही त्याच्यातून फळ मिळावं या हेतूने केलेलं कोणतंही कर्म ते फळ देण्याकरता समर्थ नसतं. कारण हा व्यापार आहे. मग व्यापाराबरोबर हिशोब मला मांडता येतो, परमात्म्याला मांडता येत नाही. तो माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे हिशोब मांडण्यामध्ये, त्यामुळे तो अधिक काटेकोर हिशोब आमच्याशी मांडेल. पण आम्ही आमच्या बाजूनी जे करायचं आहे त्याकरता म्हणून समर्थ म्हणतात
की अंती काहीतरी मला गाठायचं आहे म्हणून मी त्याकरता काही करतो नियोजन, बिलकुल नाही. मला जे चांगलं करायचं आहे त्याकरता मी चांगलं करत राहिलं तर अंत सुद्धा जसा मला पाहिजे तसा आहे. मग त्या अंताचं भय बाळगण्याचं कारण कुणाला घाबरायचं आणि कशाला घाबरायचं? जर करतो आहोत ते जर आम्ही चांगलंच करतो आहोत, जे करतो आहोत ते जर आम्ही वेड्यावाकड्या मार्गाने जात नाही आहोत आमचं आणि म्हणून दोन प्रकारे विवेक आहे की आमचं जीवन शेवटपर्यंत यशस्वी व्हावं आणि आमचा शेवट गोड व्हावा. या दोन गोष्टींचं स्मरण नित्य मनात असावं. शेवट गोड होण्याकरता आमची कृती चांगली असावी हे नित्य स्मरण असावं. ती जी कृती आहे ती चांगली करायची म्हणून करायला निघालो, पण प्रत्येक वेळी ती चांगलीच होते असं. काही दोष यथा सांगते कर्म काही घडेना, समर्थ म्हणतात तसं ते करायला निघालो तरी तितकं चांगलं घडतंच असं नाही, दोष उत्पन्न होतो. तिथे चिंतन आहे कर्माचं की काय दोष निर्माण झाला, हा दोष आता मी पुन्हा उत्पन्न करता कामा नये. या दोषाच्या मला बाहेर पडलं पाहिजे. मला चांगलंच वागायचं आहे ना, तर ह्या दोषाला मला ओलांडलंच पाहिजे. आम्ही दोष ओलांडत चाललो की कर्म अधिक प्रभावी होत आहे. अधिक प्रभावी कर्म आम्हाला अधिक चांगल्याकडे घेऊन जात आहे आणि नुसतं चांगल्याकडे नेत नाही, आमच्या संकल्पाला बळकटी देतं, आमच्या संकल्पाला सामर्थ्य देतं आणि आम्ही जो संकल्प करतो तो पार पाडण्याकरता भगवंत सिद्ध उभा राहतो. आपल्याला दुसऱ्या कशाची काळजी आहे किंवा दुसऱ्या कुणाच्या कुबड्या पाहिजेत, काही गरज नाही आहे. आपलं कर्म हेच आम्हाला भगवंतापर्यंत नेतं आणि भगवंतच आम्हाला आमच्या इप्सितापर्यंत घेऊन जातो. जे आम्हाला साध्य करायचं आहे तिथपर्यंत नेतो. म्हणून समर्थ म्हणतात विवेक ज्या ज्या पातळीवर करावा लागतो त्या त्या पातळीवर आम्ही विवेक केला पाहिजे आणि समजून उमजून आमच्या पुरता आम्ही भगवंता नाही आम्हाला कळत आहे अशी पण स्थिती येते की आम्हाला असं वाटतं की आता नेमकं काय करावं हे काही आम्हाला कळत नाहीये. नाही कळत आहे त्याच्यावर सोपून द्यायचं, कशाला फार डोकं खराब करत बसायचं, त्या डोक्याला फार शीण द्यायचं काही कारण नाही. भगवंता हा प्रश्न मला सोडवता येत नाही, तू तुझ्या पद्धतीने सोडव, मी तुझ्यावरती टाकून निर्धास्त बसलेलो आहे. पण कुठपर्यंत मी करायचं? उपनिषदांचं वचन आहे, त्यांनी सांगितलं न ते सख्याय देवाहा, कुठपर्यंत सख्य न ते श्रांतस्य, कुठपर्यंत सख्याय देव नाहीयेत, न ते श्रांतस्य सख्याय देवा. जोपर्यंत श्रमेपर्यंत किंवा हात टेकेपर्यंत आम्ही हालचाल किंवा प्रयत्न करत नाही तोपर्यंत देवता आमच्याकरता धावून येत नाहीत. केल्याच पाहिजे. आता देवा आमचं काही चालत नाही, नाही तर घडी घडी दादा आमचं तिकीट काढायचं आहे, आम्ही आमचे पैसे भरलेले तसं ऑनलाईन तिकीट कन्फर्म व्हायचं, देवा एवढं तिकीट लवकर कन्फर्म, देवा मला खालची जागा मिळू दे, देवा मला अरे कुठे हा बर्थ मिळू दे म्हणून देवाला म्हणायचं, देवा मला तिकीट कन्फर्म होऊ दे, देवा मला कन्सेशन मिळू दे. देव म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीचा सप्लाय ऑफिसर नाही. त्यामुळे आपण आपल्या बाजूनी आपल्याला जे मिळवायचं आहे त्याकरता परिश्रम आपले ते आपण करत राहायचे. जिथे आता आपलं काही चालत नाही तिथे त्याला म्हणायचं आता तुझ्यावर सोपवलंय बाबा, आता तू बघ काय येते. म्हणून उपनिषदांनी म्हटलंय न ते श्रांतस्य सख्याय देवा. आणि मी माझ्यापुरता त्याचा अर्थ असा केलेला आहे की परमात्मा आम्हाला असं सांगतो की 11:59 आणि 59 सेकंद तुला प्रयत्न करायचा आहे, तुझे 12 काही मी वाजू देत नाही. 12 न वाजू देणं हे माझं काम आहे, पण 11:59 59 सेकंद काम करणं हे तुझं काम आहे. ते आमचं आम्हाला करायला पाहिजे. त्यामुळे समर्थ इथे आम्हाला प्रत्येक वेळी तो विवेक सांगतो की प्रपंचातला विवेक असा प्रतिक्षणी केला गेला पाहिजे आणि त्याची सवय आम्हाला लावली. माझे असं झालं मग मी काय करू? आपण ही सवय पहिल्यांदा सोडावी. दुसऱ्याने कोणीतरी माझं काय आहे तो प्रश्न सोडवावा नाही, माझा प्रश्न मी सोडवावा. याच्याकरता विवेक आहे, याच्याकरता चिंतन आहे. आम्हाला काउन्सिलिंगची गरज नाही. अति आपण म्हटलं तस अति झाल्यावर बघू ना, पण प्रत्येक लहान सहान साडी घ्यायचं, चल तू येतेस का माझ्या बरोबर, म्हणजे बरं ग काय घ्यावं ते कळेल. अरे आपली साडी आपल्याला घ्यायची, आपल्या आवडीने घ्यायची, आपलं बजेट ठरलेलं आहे, प्रसंग माहितीये, काय टाईपची घ्यायची, जा आणि घेऊन येणं नाही. लहान लहान गोष्टीमध्ये जेव्हा आम्ही अवलंबून राहायला लागतो तेव्हा आमचं व्यक्तिमत्व कधी कणखरपणाने उभं नाही राहू शकत.
आणि समर्थांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक मनुष्य आतून उभा राहिला पाहिजे, त्याला आतून उभं राहता आलं पाहिजे कणखरपणाने. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी. ते म्हणतात आयुष्यामध्ये त्याचा अनुभव प्रत्यक्ष घ्यावा. का नाही त्या ईश्वराला शरण जावं आणि विचार करत राहावा. भगवंता तुला नमस्कार केलेला आहे आणि तुझ्या शरणागत होऊन तुला आता मी विचार करायला बसलोय, आता काय विचार देणार आहेस. भगवंतानी आश्वासन देऊन ठेवलंय बुद्धी योगम ददाम्यहम. मी तुला काही इथे येऊन हाय हॅलो करून तुझ्याशी बोलत नाही मी, किंवा तुला सल्ला देत नाही. मी काय करतो, तुझ्याच बुद्धीमध्ये येतो, तुझ्याच बुद्धीमध्ये विचार प्रकट करतो, तुझ्याच बुद्धीमध्ये विचारांचं स्फुरण देतो, दिलेल्या विचाराला अधिक तुझ्या ठिकाणी दृढ करतो आणि मग तू त्या विचारांच्या ठिकाणी तू पक्का राहा. कारण एक हा विचार आहे की हा तुला योग्य आहे, तो सातत्याने आपल्यावरती हॅमर करत असतो, तो सातत्याने आपल्या मनामध्ये येत राहतो. काहीतरी चुकीचं वागून झाल्यावर आपण म्हणतो तरी माझ्या मनात 100 वेळा आलं की हे असं करायला नको, उपयोग का. जे 100 वेळा आलं त्याच्याकडे आम्ही कधी लक्षच दिलं, त्यामुळे आम्ही चुकलो. त्यामुळे ते म्हणतात परमार्थाची प्रचिती आम्ही रोकडी पाहावी, की परमात्मा माझ्या मागे आहे हे फक्त तुकारामांनाच जाणवेल असं नाही, आम्हाला पण जाणवेल. भगवंताच्याकडे काही असं नाही हा माझा भक्त आहे त्याला मी वरून खाली पाठवलाय म्हणून त्याला इथे अभंग रचायचे, म्हणून त्याचे अनुभव वेगळे आणि आम्हाला काय, आम्हाला अजून जन्ममरणाच्या चक्रातून फिरायचंय, याला कशाला अनुभव द्या, याच्याकडे कशाला लक्ष द्या, असं थोडंच आहे. परमात्मा सगळ्यांकरता सारखा आहे सगळ्या ठिकाणी. त्यामुळे अनुभव जो तुकाराम महाराजांना आला तोच अनुभव आम्हाला येणार आहे का नाही येणार, येणारच आहे. तो घेतला तर येणार आहे, तो घ्यायला गेलो तर येणार आहे. की भगवंत आमच्या बरोबर आहे सतत, तो काही आमचं वाईट करणार नाही, आमचं कुणीच वाईट करू शकत नाही. ही धारणा ज्याच्या, हीच तर पॉझिटिव्हिटी आहे. व्यवहारामधली पॉझिटिव्हिटी दुसरी काय. कुठलाही नकारात्मक विचार त्याला थारा न देता नेहमीच सकारात्मक विचारांनी पुढे जाणे आणि अगदी फ्रॉम द बॉटम ऑफ अवर हार्ट, अगदी अंतःकरणाच्या किंवा बेंबीच्या देठापासून, अगदी पोटापासून, अगदी आमच्या आतून, अगदी हृदयापासून, आमच्या विचारांपासून आम्ही सकारात्मकच असलो पाहिजे. घडणारी कोणतीही घटना ही वाईट आहे किंवा त्याचं जे विश्लेषण आहे, इंटरप्रिटेशन आहे, ते कधीच नकारात्मक बाजूनी करू नये, ते नेहमीच सकारात्मक बाजूनी करावं. समर्थ म्हणतात हाच तर परमात्मा, याच परमार्थाची प्रचिती पहा आणि ह्या परमार्थाची प्रचिती पाहायला प्रतिक्षणी आपण आपल्यालाच जाणायला शिका, आपण आपल्यालाच न्याय निवाडा करायला आपलाच शिका, आपल्याला जज करा. आपणच आपल्याला काय केलं, आपण हे चुकलो का बरोबर आहे, असे जर आपण चुकलो तर का बरं देवानी आपल्याला त्याचं फळ चांगलं द्यावं, नाही देणार. आम्ही जर असं चुकीचं वागत राहिलो तर देवानी मात्र आमच्याकरता चांगलं करावं, आम्ही मात्र चूक वागावं का बरं, नाही. आमचं चुकीचं वागणं बदललं पाहिजे. आम्ही चुकत नाही असं नाहीच आहे, आम्ही बरोबर आहोत असा दावाच नाही आहे, पण आहोत या पातळीवरती चिंतनशील असावं असं समर्थ आम्हाला आग्रहाने सांगतात. ते पुढे म्हणतात संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त. आम्ही प्रपंचात आहोत आणि प्रपंचात असतानाच आम्ही प्रपंचात अडकलेले नाही आहोत. समर्थ म्हणतात आम्हाला व्यवहारच आमचा प्रपंचाचा आम्ही असा ठेवला पाहिजे की आत्ता सोड म्हटलं की तो प्रपंच सुटला पाहिजे. कोणत्याही क्षणी आपलं गाठोडं बांधून ठेवलेलं पाहिजे. हे सगळं प्रपंचाचं गाठोडं इथं ठेवलेलं आहे. रोज व्यवहार करायचा आहे, सोडलं, व्यवहार केला, पुन्हा बांधून ठेवला, झोपलो, उद्या उठलो की पुन्हा प्रपंचाचं गाठोडं उघडलं, पुन्हा झोपताना बंद करून झोपून राहिलं. ते उघडायचं तेव्हा उघडलं आणि बंद करायचं तेव्हा बंद केलं. प्रपंचाचं गाठोडं सदा बांधलेलं तयार पाहिजे. त्यातलं काय प्लस आहे, मायनस आहे, काय घेतलं आहे, काय बेरीज आहे, काय वजाबाकी आहे, तिथल्या तिथे आजची बेरीज वजाबाकी इथे करून मोकळे. त्याचं पुन्हा लोणचं घालायचं, त्याचंच पुन्हा गिरमीट फिरवायचं, मुळीच नाही. त्याच्यामध्ये तेच 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 तेच, त्याचं चरवीत चरवण नाही. रात गई बाद गई. जसं भगवंतानी म्हटलंय की सब भूमी गोपाल की. एकदा भूमीवरती सांडलं की हे माझ्या घरातलं आहे, माझ्या हातातली अंगठी जमिनीवर पडली. भगवंत म्हणतात जमिनीवर पडली ना, आता सब भूमी गोपाल की. या भूमीवरचं कुणी उचललं तरी आता तुझी अंगठी आहे असं म्हणून. तुझ्या जवळ आहे तोपर्यंत तुझं आहे,
तुझ्यापासून थोडं लांब पडलं की झालं, संपलं, गेलं ते गेलं, सोडून द्या म्हणाले. तसं आहे की इथे समर्थ आपल्याला म्हणतात की त्या विरक्तीने प्रपंच करा. की प्रपंचातलं काहीही सुटायचं असेल, काय आपल्याला योग्य प्रकाराने आपली अडचण निवारण करायची असेल, काय आपल्याला नियोजन करायचं असेल, काय आपल्या संपत्तीचं असेल, आपल्या वस्तूंचं असेल, आपल्या घरादाराचं असेल, आपल्या आयुष्यात केलेल्या घटनांचं असेल, आपल्याला कुणाला काही आपल्या जीवनातलं सांगायचं असेल, जे असेल ते एका वयानंतर नियोजन करून ठेवलेलं असेल. चाललो तर हे घ्या, आहोत तर चला तुमच्या बरोबर आहोत बस. आणि म्हणून ते इथे सांगतात की संसारी असता मुक्त, आता आपल्या हातात काही अडकलेलं नाहीये, तोची जाणावा संयुक्त, तोच परमात्म्याशी जोडलेला आहे. हे म्हणाले लक्षात घ्यावं. अखंड पाहे युक्तायुक्त, तो सारखं मला काय योग्य आहे आणि मला काय अयोग्य आहे, आता मला काय करायचं आहे याची मला आवश्यकता आहे का, आता मला त्याची आवश्यकता आहे का, जर नसेल तर त्याच्या मोहात पडायचं मला कारण नाही. आणि म्हणून ते म्हणतात अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा आहे. विचारणा म्हणजे हे चिंतन किंवा हे विवेक किंवा चालना, हा शब्द त्यांनी चिंतना करता, विवेका करता, विचारा करता, निष्कर्षा करता, आपण आपल्याला पडताळून पाहण्याकरता अनेक प्रकारांनी चिंतन करावं लागतं. अनेक प्रकारांनी चिंतन होतं तरच आपण पुढे जातो. की त्यांनी चालना म्हटलंय, जे काय स्क्रीनिंग करा, फिल्टर करा, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे जाऊ शकतं, हे आपण पुष्कळ बरं वागलोय, याची फार वर काय राहिलंय, नाहीतर आमचं गळून काही खाली पडतच नाहीये, चाळून सगळं अडकत आहे वरतीच, कारण सगळे दोषच आहे जे आहे ते. आणि म्हणून ते सांगतात की विचारण आहे प्रपंची जो सावधान, म्हणून प्रपंचात व्यवहार करताना आम्ही सावध असू, तो परमार्थ करील जाण. भाषा बदलली आहे बरं का. आता आपण त्यांचा 21 समासी दासबोध पाहिला नाही, त्या दासबोधामध्ये नुसतं वैराग्य वर्णन केलेलं आहे, 21च समास आहे त्याच्यामध्ये, पण त्यामध्ये निखळ परमार्थ आहे, म्हणजे अखंड वैराग्य आहे. आता इथे ते वैराग्याची भाषा बोलत नाहीत, आमच्याकरता दासबोध सांगितलाय त्यांनी. तो परमार्थ करील जाणं, प्रपंची जो अप्रमाण, तो परमार्थी खोटा. आम्हाला जर प्रपंचामध्येच प्रामाणिकतेने वागता येत नाही, प्रपंचामध्येच जर आमच्याकडे तरतम आहे, तर आमचा परमार्थ कसा सत्य होईल? आमचा परमार्थ सत्य नाही होणार. आमचा परमार्थ सत्य व्हायचा असेल तर आम्ही प्रपंचामध्ये सारखे संतुलित पाहिजे, आमचं संतुलन राहिलं पाहिजे. आम्ही इकडे तरी झुकतो, इकडे तरी झुकतो, कधी चुकतो, कधी बरोबर येतो, कधी कोणत्या न कोणत्या का चुकतो, कारण आम्हाला चांगलं वाईट कळलेलं आहे, पण तरी आमच्याकडनं चूक होते. का होते? कारण त्यावेळी आम्ही इम्पल्सिव्ह असतो. इम्पल्सिव्ह असतो म्हणजे काय करतो, त्यावेळी मनात जो विचार येतो त्या विचाराच्या लाटेवर आम्ही स्वार होतो. ती जी विचाराची लाट आहे ती तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, आली उर्मी साहे तुका म्हणे तोची साधू आहे. की मनामध्ये आलं आत्ता अमुक एक करावं, अमुक एक करावं वाटल्याबरोबर ते नाहीच करायचं, 10 मिनिटं थांबवायचं. आपल्याकडे पूर्वी मुलांना वाढवण्याची पद्धत ही होती की मुलांनी हट्ट केला की मी आता आईने सांगितलंय की तू एक लाडू खा, की त्यांनी तो लाडू खाल्ला की मग तो पुन्हा म्हणतो की आई मला आणखी एक लाडू. आई सांगते मी सांगितलं होतं ना एक लाडू खा म्हणून, असं आता नको दुसरा लाडू खाऊ, आता नाही खायचा. मग मी कधी खाऊ? आई म्हणते उद्या दुपारी 4 वाजता खा, तुलाच खाण्याकरता केले ते सगळे लाडू तुझ्याच करताय, रोज एक लाडू खायचा. नाही पण आई मला आता एक पाहिजे आणखी. आता फार प्रेमळ आई म्हणते चल घे बाबा 2 लाडू, मग दुसरा झाला की घे बाबा 3रा लाडू. त्याला संयमच शिकवत नाही, त्याला नाहीच शिकवत नाही की हे तुला यावेळी इतकंच मिळणार आहे. तेव्हा त्या मिळण्याची गोडी आहे, कारण आज एक लाडू मिळाल्यावर उद्याच दुसरा लाडू मिळायचा आहे, तेव्हा उद्याच्या दुसऱ्या लाडू मधला आनंद कायम आहे आणि संयम आहे की नाही मला थांबलंच पाहिजे आणि मगच मी तो लाडू खाणार आहे. असो, पण इथे त्यांनी म्हटलंय त्याप्रमाणे की प्रपंचामध्ये अप्रमाणता, प्रपंचामध्ये अप्रामाणिकता, प्रपंचामध्ये अयोग्य गोष्टी कसं असतं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा इगो प्रॉब्लेम सुरू होतात त्यावेळी, आता मुलांचा विषय बोलते म्हणून मुलांचं उदाहरण घेऊ, की कितीतरी कुटुंबांमध्ये जेव्हा लोक काउन्सिलिंग करता येतात तेव्हा असं लक्षात येतं की आईला वाटतं की मुलगा हा जास्त आईवरती अवलंबून असावा आणि वडिलांना असं वाटतं की मुलाला वडिलांचं प्रेम अधिक असावं.
जेव्हा आई अशी पझेसिव्ह असते, आजच्या भाषेत बोलायचं तर तिला जेव्हा मुलगा माझंच ऐकणारा राहावा असं वाटतं, तेव्हा ती मुलाला पुष्कळ बेशिस्त बनवते. कारण त्याच्याशी गोड बोलून, त्याच्या मनाप्रमाणे वागून मग तो मुलगा नाही, आई करेल मला काय करायचं, बाबा तुम्ही मला असेच बोलता, बाबा तुम्ही मला रागवता, मला तुम्ही नको, मला आई आवडते. बाबांच्या ठिकाणी मुलाला बाबांचा धाक असलाच पाहिजे. आईने जितकेच लाड करायचे तेवढेच केले पाहिजे. बाबांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये आईने जायचं काम नाही आणि आईच्या प्रांतात बिचारे बाबा कधी येतच नाही. पण त्यामुळे काय आहे की कुटुंबामध्ये मुलांना बिघडवण्यात समाज किती बिघडवतो त्याच्या आधी कुटुंबातले घटक एकमेकांना बिघडवतात. अनेक वेळा आपण पाहतो मुलांच्या मधला भेदभाव वगैरे वगैरे. आता त्या समस्या खूप कमी झाली आहे, पण अनेक समस्या आपल्याला लोकांच्या ठिकाणी बघायला मिळतात. हे जे अप्रमाण आहे हे नाही चालणार, कुठल्याही नात्यात नाही की हे नातं माझ्याशी अधिक टिकून राहावं म्हणून मी त्याला अधिक वेटेज द्यावं, नाही. जे योग्य आहे तसंच वागावं, सगळ्यांशी तीच प्रमाणभूतता ठेवावी. जे होईल ते होईल, ते नातं टिकेल नाही तर टिकणार नाही, ते राहील नाही तर राहणार नाही. पण त्याच्याकरता काही अयोग्य मार्गाचा, अयोग्य याचा अर्थ जे तिथे प्रमाण नाही अशाचा उपयोग आम्ही कधीच करू नये. कुणाला तरी खुश करण्याकरता नाही, कुणाचं तरी चांगुलपण राहावं याकरता नाही. मग कशाकरता? आपल्याला प्रेम आहे म्हणून, आपल्याला करावं असं वाटतं म्हणून, आपल्याला ते करण्यात आनंद आहे म्हणून, याच्या पलीकडे नाही. आणि म्हणून ते सांगतात इथे जर आम्ही असे प्रामाणिक राहिलो तर परमार्थामध्ये इथल्या या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप पुढे घेऊन जातात. परमार्थामध्ये प्रपंचच. आणि आपल्याला एक गोष्ट नक्की आहे की परमार्थात तावून सुलाखून प्रपंचातला मनुष्य अधिक पुढे जातो आणि परमार्थामध्ये परमार्थाकरता प्रपंच सोडलेला मनुष्य याला परमार्थात पुष्कळ धक्के खावे लागतात. कारण सगळे धक्के प्रपंचामध्ये खाल्लेले असतात आणि सगळे धक्के पचवावे लागतात आणि पचवून पुढे जावं लागतं प्रपंचामध्ये. त्यामुळे मनुष्य पुष्कळ शहाणा होतो प्रपंचामध्ये. त्याला हे शहाणपण जर आम्ही योग्य मार्गाने प्रपंचामध्ये अनुभवलं तर आम्ही परमार्थामध्ये सुद्धा त्याच कसाला उतरतो. जे प्रपंचाच्या कसाला उतरू ते आम्ही परमार्थाच्या कसाला काही मोठा अवघड नाही. जे इथले गुण आहेत तेच गुण तिथे आम्हाला लाभदायी ठरतात. म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे, ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे. असं जर आम्ही नाही केलं तर आम्हाला अनेक दुःख भोगावी लागतात. त्याचं कारण असं आहे की जे ज्या हेतूनी, ज्या बुद्धीनी, ज्या भावनेनी आम्ही करतो त्याचे परिणाम आम्हाला भोगावेच लागतात आणि ते परिणाम त्याच्यासारखेच असतात. ज्या हेतूनी आम्ही कर्म करतो ते परिणामही आम्हाला त्या हेतूने भोगावे लागतात. पर्णाळी पाहून उचले, जीवसृष्टी विवेके चाले. म्हणाले पानावरची जी आळी आहे ती आळी दुसऱ्या पानावर जाताना सुद्धा मागच्या पानावरचा आपला संबंध किंवा आधार ती पुढच्या पानावर स्थिर झाल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे पानावरच्या आळीला सुद्धा कळतं पर्णाळी पाहून उचले. ते काय म्हणतात त्याचा अर्थ त्यांनी काय सांगितलं, जीवसृष्टी विवेके चाले. हे सामान्य जीव आहेत बिचारे, पण त्यांच्या सृष्टीत सुद्धा विवेक आहे की आपण कसे गेलो म्हणजे आयुष्यात स्थिर राहू, कसे गेलो म्हणजे आपण सुरक्षित राहू. पण आणि पुरुष होऊन भ्रमले आणि ते म्हणतात आम्ही माणसं मात्र भ्रमलेली आहोत, आम्हाला कळत नाही की आम्ही कसं सावध राहू. यासी काय म्हणावे समर्थ आम्हाला विचारतात. म्हणून असावी दीर्घ सूचना, म्हणून विवेक असावा. अखंड करावी चालना म्हणजे विचार करावा. पुढील होणारा अनुमान आणून सोडावे. पुढे काय घडू शकतं याचा विचार नेहमी मनामध्ये करावा. आज राग आला म्हणून फाडदिशी बोललो, काय चालणार आहे? उद्या त्या माणसाचे संबंध तुटले की डोक्याला हात लावून बसायची वेळ की अरे कशाकरता काल रागाच्या भरात बोललो. पुन्हा इम्पल्सिव्ह आहे, पुन्हा त्यावेळेच्या विचाराच्या लाटेवर स्वार होऊन घेतलेला निर्णय नाही. विवेकाने घ्यावा. राग आला 2 मिनिटं गप्प बसावं. संतापाला कितीतरी गोष्टी आहेत की बोललं की बरं वाटतं. जे काय मनात राग आलाय तो एकदा ताड 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 बोलून झालं की मनुष्य शांत होतो. कारण त्याला वाटतं आता एकदा सगळं बाहेर पडलं म्हणजे बाहेर पडल्यावर मग काळजी सुरू होते आपण फार बोललो का.
म्हणजे आम्ही सामाजिक कार्यामध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात येते, माझ्या ओळखीचे ग्रस्त आहेत ज्यांच्याबरोबर आज 25 वर्ष 30 वर्ष काम करते, इतके तापट आहेत, कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही अंगाने विचार न करता त्यांच्या मनात आलं की चला या माणसाचं काहीतरी चुकलंय की ते फोन उचलणार, ताड 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 इतके फोनवर बोलणार, तेवढं बोलून समाधान होत नाही म्हणून संतापून पत्र लिहिणार आणि ती पत्र आपल्याला पाठवून देणार आणि 2-3 दिवस झाले की मी कसा चुकलो, मला क्षमा करा, याचं पत्र लिहिणं. अशी पत्र 3-3दा 4-4दा त्यांना लिहावी लागतात एकाच व्यक्तीला. काय करावं? त्याचं कारण आहे की मनुष्य विचार करत नाही, कुठे थांबायचं तिथे थांबत नाही आणि म्हणून ते म्हणतात सुखी असतो खबरदार, जो सावधपण ठेवतो तो सुखी असतो, दुःखी होतो बेखबर, तो बेभरोशानी काही न मनामध्ये विचार घेता जो काम करतो तो दुःखी होतो. ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे. हे आम्ही लोकांमध्ये पाहतो, हे आम्हाला काही वेगळं अभ्यासावं लागत नाही म्हणाले. म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान. म्हणून म्हणाले जो अधिक धीर गंभीर आहे, जो अधिक सावधान आहे त्याचा महिमाच मोठा आहे म्हणाले. त्याचं मोठेपण काय सांगावं, ज्याचा तोल कधी ढळत नाही त्याचं मोठेपण काय सांगावं. जनी राखे समाधान तोची एक, तो स्वतः समाधानी राहतो आणि आपल्या भोवतीच्या लोकांना समाधानी ठेवतो. भांडण्याच्या भानगडीतच पडत नाही, विरोधात जायच्या भानगडीतच पडत नाही. आणि म्हणून म्हणाले चाळणेचा आळस केला. हे केव्हा होतं? आम्ही विरोधक का वाढवतो? जेव्हा आम्ही चाळणेचा आळस करतो, म्हणजे आपलं काय चुकलं काय बरोबर आहे याची सारखी चाळणा, याचा सारखा विवेक आम्ही करत नाही. तरी अवचिता पडेल घाला, ते वेळे सावरायाला अवकाश कैचा. म्हणाले जेव्हा आम्ही काहीतरी भलतच करून बसतो तेव्हा सावरायला काही जागा राहत नाही. जी चूक आहे ती चूकच होते आणि ती चूक भोगावी तरी लागते, नाही तर कबूल करून मोकळं तरी व्हावं लागतं. म्हणजे गोष्ट थोडक्यावर राहत नाही, ती फार मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, त्यांचा पहावा विवेक, लोकांकरिता लोक शहाणे होती. म्हणून जगामध्ये कोण लोक कसा विचार करतात, त्यांचा विचार योग्य आहे का अयोग्य आहे, त्यांनी केलेल्या विचारांनी त्यांना काय प्राप्त झालं, आपण केलेल्या विचारांनी आपल्याला काय प्राप्त होतं. म्हणून तर आपण लहानपणापासून रामायण महाभारत आहे. कशा करता रामायण महाभारत ऐकवतात की रामाने असं केलं, कृष्णाने असं केलं, कसे प्रसंग आले, वाईट कसे लोक. पुराण कशा करता ऐकायचं रोज? त्या पुराणामध्ये एकच विषय मांडलेला असतो सारखा, चांगल्या पद्धतीने वागलेल्या मनुष्याने कसं सुख मिळवलं आणि वाईट जीवनामध्ये आचरण करणारा मनुष्य कसा दुःखी झाला. मग त्याचा सारखा विवेक, ह्यातला आपण काय वाईट करतो, नको रे बाबा हे करायला नको, आपल्याला पण दुःख भोगावं लागेल, चालणा चालू आहे म्हणाले. आणि म्हणून परी ते शहाणे ओळखावे, म्हणून त्याच्यातून आम्ही लोक ओळखत जावे. लोकांच्या ठिकाणी गुणवंताचे गुण घ्यावे, दुसऱ्याच्या ठिकाणी जे चांगले गुण आहेत त्याचा चांगला गंभीरपणे विचार करून ते गुण घ्यावेत. अवगुण देखोन सांडावे जनामध्ये, आणि आपण लोकांचे अवगुण ओळखून घ्यावेत, ते दूर करण्याचा नकळत त्यांच्या ठिकाणी प्रयत्न करावा आणि आपल्या ठिकाणचेही आपण दूर करावेत. आपल्या जवळच्या माणसांच्या ठिकाणी जर आपल्याला काहीतरी योग्य नाही दिसलं तर आपण सांगावं की हे काही इतकं बरोबर वाटत नाहीये, बघा विचार करा, तुम्हाला योग्य वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर काय सांगितलं ते सोडून द्या. पण त्यांनी असं म्हटलंय की अवगुण देखून सांडावे, आपण आपले पाहून सांडावेत, आपल्या जवळच्यांचे वाटले. म्हणून तर मुलांना आपण इतक्या वेळा शिकवतो की बाबांनो असं करू नका, असं करा, असं करू नका. असं फक्त मुलांना काय नको आहे, आमचं नॅगिंग नको, मागे लागणं नको आहे. आम्ही त्याचं भलं करायला बसलो म्हणजे त्याची पाठच सोडत नाही, एवढं फक्त करून देऊ. त्याचं भलं करण्याकरता जे करायचंय ते करावं, पण त्याचा फार वडिवार करू नये. मनुष्य पारखून राहेना आणि कोणाचे मन तोडीना. शहाणा माणूस कसा आहे, समोरच्याला पूर्ण जोखतो पण त्याला बिलकुल दुखावत नाही. त्यांनी त्याला जाणलेलं असतं की तो कसा आहे, पण त्याला त्याची तो ओळख सुद्धा देत नाही. मनुष्य मात्र अनुमाना आणून पाहे. प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी त्यांनी निष्कर्ष केलेला असतो, त्याला कुठे ठेवायचं, त्याच्या कोणत्या दुर्गुणांना दुर्लक्ष करायचं आणि कोणत्या गुणांना जवळ करायचं, हे ज्याला समजलं तो मनुष्य जो आहे तो जीवनात अधिक यशस्वी होतो. म्हणून दिसे सकळा असं सारिका, सगळ्यांच्या सारखाच वागतो,
सगळ्यांसारखाच व्यवहार करतो. पाहता विवेकी नेटका, पण विवेकाच्या बाबतीमध्ये मात्र योग्य तो निर्णय घेतो. कामी निकामी लोका बरे पाहे, समोरचा मनुष्य कामास येणार आहे का कळतं, हा आपल्या कामास येणार नाही हे पण कळतं. मग हा कामाला येणार नाही म्हणून याच्याशी काही संबंधच नाही ठेवायचा, जाऊ द्या आता, याचा काही आपल्याला उपयोग नाही. स्वार्थ करून व्यवहार करत नाही, तो सगळ्यांना सारखा वागवतो, पण मनात ओळखून असतो की यातला कोण माझ्या जवळचा आहे, कोण माझ्या नक्की उपयोगाला येणार आहे. पण सगळे राखावी बहुतांची अंतरे, हे एक समर्थांचं आपण लक्षात ठेवा की नाहीच शक्य तितकं दुसऱ्याला नाहीच दुखवायचं शक्यतो. असा आहे, आपण कुणीच दावा करू शकत नाही की आपलं चुकत नाही. प्रत्येकाचं चुकतं, केव्हा तरी चुकतं, कोणत्या तरी स्थितीत चुकतं, कोणत्या विचारात चुकतं. ते म्हणतात तसं, खबरदार आहे तो राहतो बरोबर, बेखबर आहे जेव्हा बेखबर असतो तेव्हा मनुष्य चुकतो. म्हणून जाणून पाहिजे तर सर्व, हे जी तयाचे अपूर्व, त्या ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे. आपण सगळ्यांना जाणून राहावं, किंवा तो श्रेष्ठ पुरुष सगळ्यांना जाणून राहतो, परंतु हे त्याचं वैशिष्ट्य आहे हे आपल्या लक्षात येईल. हे त्याच्याकडे त्याची विशेषता आहे. इतके मोठे आपण नाही होणार, पण निदान व्यवहारामध्ये आपण अधिक गबाळेपणाने तरी नक्की व्यवहार नाही करणार. योग्यपणाने चोखपणाने व्यवहार करावा. ज्याचा त्याचा त्याच्या परीने त्याच्या वागण्याप्रमाणे गौरव करावा, आणि तो गौरव आपण राखू जातो, असं म्हणून समर्थांनी हा समास संपवलाय.